बघा, आंतरराष्ट्रीय रोमन संख्या चिन्हे याच्यावर आधारित आपण काय पाहतोय आता, स्वाध्याय पाहतोय. स्वाध्याय 1.1 प्रश्न दिलाय तुम्हाला, 24 या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचे रोमन संख्या चिन्हात काय करा, लेखन करा. तुम्हाला पेपर मध्ये काय केलं जातं, पर्याय दिले जातात. आपण पर्याय देत नाही, आपण स्पष्टीकरणासहित लिहितोय. बघा, आता 24 ही आंतरराष्ट्रीय संख्या आहे. 24 आता तिचं विभाजन करायचंय. विभाजन कसं करणार सांगा मला. आधीचं विभाजन 20 अधिक 4, या 20 चं विभाजन काय होणार, 10 अधिक 10 अधिक 4, बरोबर. आता 10 ला रोमन मध्ये काय म्हणतात, एक्स. या 10 ला रोमन मध्ये काय म्हणतात, एक्स. म्हणजे मी इथं कसं लिहू शकतो, एक्स अधिक 4 ला कसं लिहितात, आय व्ही. मग याचाच अर्थ काय झाला बघा. आता मी इथं घेतो, याला कसं लिहिलं जातं, एक्स एक्स आय व्ही. म्हणजे 24 ला रोमन मध्ये असं लिहिलं जातं, कळलं. 24 ला रोमन मध्ये कसं लिहिलं जातं, एक्स एक्स आय व्ही. पुढचं घ्या, 55 ही संख्या रोमन संख्या चिन्हात लिहा. कशात लिहायचे आपल्याला, 55 ही संख्या रोमन संख्या चिन्हात काय करायची आहे, लिहायची आहे. मग आता कसं लिहिणार सांगा बरं. 55 बोला, 55 ही संख्या रोमन मध्ये लिहायची आहे. कुणाला लिहायला जमल, जागेवर थांबा, येऊ नका माझ्याकडे. 55 ही संख्या, याच्यासाठी मी तुम्हाला अगोदर सांगितलं LCD माझा, बरोबर. IVX LCD माझा. मग 55 याची फोड कशी करायची, 50 अधिक 5, 50 अधिक 5, बरोबर आहे का. लिहून झालं का सगळ्यांचं. आता काय करणार सांगा मला. मग लक्ष द्या, 50 ला काय बोललो होतो आपण, L प्लस 5 ला काय बोललो होतो आपण, फी. मग यासाठी नियम पाठ पाहिजे, LV. LV म्हणजे काय, 55. LV म्हणजे काय, 55. कळलं. आता पुढे दिल ते मी लिहून तुम्हाला बघा, इथं ट्रिक्स मध्ये लिहून देतो परत एकदा वाटल्यास. इथं IPXLCD माझा, याचा अर्थ 1 5 1 5 10 50 100 500 आणि 1000. कळलं. मग इकडे लक्ष देताय तुम्ही. आता आय म्हणजे 1, पी म्हणजे 5, एक्स म्हणजे 10, एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. मग मला सांगा, 500 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहिली पाहिजे. दिलंय डायरेक्ट, काय डी ला कोण आहे, 500. म्हणजे तुम्ही काय करणार, 500 ला आपण कशात लिहिलं जातं, डी मध्ये लिहिलं जातं. आता याच्यानंतर 71 बोला. याच्यानंतर काय आहे, 71. 71 कोण सांगतोय, कोण लिहितोय 71. शिंदे. चला बाकीच्यांनी सोडून घ्या, झालं का सोडून. हे कसं लिहिलंय, हे कुठं लिहिलंय, हे कसं लिहिलंय. जे जसं पायावर लिहून देतोय तसं लिहून घ्यायचंय. शॉर्टकट मध्ये नाही लिहायचं, स्पष्टीकरणासहित लिहायचं सगळ्यांनी. स्पष्टीकरणासहित लिहायचं आहे, चुकीचं लिहायचं नाही.
बघा इकडं 34,500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायची. अगोदर ही कोणत्या ह्याच्यात दिलेली आहे आपल्याला? देवनागरी. देवनागरी म्हणजे कोणती? मराठी भाषा. कोणती भाषा? मराठी भाषा. इथे त्यांनी प्रश्न काय दिलाय? 34,520 ही संख्या आंतरराष्ट्रीय. आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजे कुठल्या संख्या असतात? इंग्रजी. आंतरराष्ट्रीय म्हणजे कुठल्या? इंग्रजी. मग आता बघा याचं उत्तर 34,520 हे झालं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. पुढे या 29,179 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायची. कशात लिहायची आहे? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात. मग सांगा बरं 29,000 बोला पुढे किती सांगितलंय? किती सांगितलं? कोण सांगतोय? 179. बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 29,179 ही झाली आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे किती आहेत? संख्या चिन्हे विचारलेत किती आहेत? किती आहेत? 10. आपण पहिल्या तासाला बघितलंय आंतरराष्ट्रीय एकूण संख्या चिन्हे किती आहेत? 10. कोणते आहेत? आता इथं कंसात लिहून देतो कोणते आहेत ते. हे बघा पेपर मध्ये किती आहेत असा प्रश्न विचारला तर जिथं ऑप्शन 10 असेल ते तुमचं बरोबर. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. कळलं? आता 5 अंकी पुढचा प्रश्न बघा. 5 अंकी सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे लिहायची. किती अंकी? 5 अंकी. मग कोणती असायला पाहिजे? याच्या अगोदर तुम्हाला काय माहिती पाहिजे? सगळ्यात मोठा अंक माहिती पाहिजे. सगळ्यात मोठा अंक कोणता? 9. मग इथं काय म्हटलंय त्यांनी? 5 अंकी. किती? 5 अंकी. बघा 1 अंक झाला, 2 झाला, 3 झाला, 4 झाला, 5 हे झाली सर्वात मोठी 5 अंकी संख्या चिन्हे. वाचताना 99,999. 99,999. आता पुढचा प्रश्न आहे 9वा. जागतिक स्तरावर कोणते संख्या चिन्ह वापरले जाते? जागतिक लेवलला इंग्रजी. जागतिक लेवलला कोणते? इंग्रजी. जागतिक लेवलला जागतिक स्तरावरती कोणत्या संख्या चिन्हांचा वापर केला जातो? इंग्रजी संख्या चिन्हांचा काय केला जातो? वापर केला जातो. किती प्रश्न झाले? 9. घ्या लिहून, उत्तर लिहून घ्या त्यांची. ओके, आज आपण आजचा जो टॉपिक आहे तो कुठला? कालचा चाललेला रोमन संख्या. आता याच्यातला स्वाध्याय 1 नियम पाहिले. स्वाध्याय होतोय तो. त्या स्वाध्याय मधला कितवा प्रश्न आहे? 10वा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे बघा. 47 वजा 10 या वजाबाकीचे उत्तर रोमन चिन्हात लिहा. रोमन संख्या चिन्हात काय करायचंय आपल्याला? लिहायचंय. आता उत्तर लिहिताना बघा 47 वजा 10 बरोबर क्रिया करायची आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्यांची. त्या आंतरराष्ट्रीय संख्या दिल्या. मग 47 वजा 10 किती आले रे? 37. बरोबर. आता 37चं काय करायला सांगितलेलं होतं? विभागून लिहायच्यात संख्या. विभागून लिहिताना कशा लिहायच्यात? 10च्या मध्ये. मग बघा 30 अधिक 7 बरोबर 30 कसे लिहिणार आता? 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 7 बरोबर. मग आता
10ला काय म्हणतो एक्स, प्लस या 10ला काय म्हणतो एक्स, प्लस या 10चं चिन्ह काय आहे एक्स, आणि 7चं चिन्ह काय आहे व्ही आय आय. आता ह्यांना फक्त आपण बेरीज म्हणजेच काय करायचंय गोळा करून लिहायचंय. मग बघा एक्स 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 व्ही आय, हे झालं 47 वजा 10 यांचं उत्तर. कळलं? आता पुढचा प्रश्न आहे, 400 ही संख्या रोमन चिन्हामध्ये लिहायची. तर 400 ही संख्या रोमन चिन्हामध्ये कशी लिहिली गेली पाहिजे, कशातून काय वजा करावं लागेल आपल्याला, आठवतं का काय बघा बरं. बोला 400 ही संख्या जी आहे ती रोमन मध्ये लिहायची आपल्याला, तर कशी लिहिली गेली पाहिजे. या बघा 400 500 वजा 100, मोठ्यातून लहान वजा करून उत्तर येणार आहे आपल्याला. मग 500 कोणाला म्हणतो आपण 500 डी, वजा 100 ला काय म्हणतो सी, बरोबर. आता पुढचा जो आहे तो नियम काय होता, हेच कसं लिहिलं जातं, डावीकडून वजा करून घ्यायची मोठ्या संख्येतून डावीकडे, म्हणजे सी डी, म्हणजे डी मायनस सी याचा अर्थ काय सी डी, म्हणजेच कोण 400, म्हणजेच कोण आहे 400. कळलं? 400 कसं लिहिलं जाणार रोमन मध्ये सी डी, डी म्हणजे 500, सी म्हणजे 100, हे झालं उत्तर. आता बघा एक्स सी व्ही आय ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात काय करायची आहे लिहायची आहे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे कोणते संख्या चिन्ह, इंग्रजी, कोणते इंग्रजी संख्या चिन्ह आहे. कोण सांगेल चला, कोणाला लिहिता येईल ही संख्या एक्स सी व्ही आय. बघा एक्स सी याचा अर्थ काय, सी म्हणजे 100 आणि हा एक्स म्हणजे काय आहे 10. याचं उत्तर किती आलं 90. त्याच्यानंतर व्ही आय, व्ही आय, व्ही आय म्हणजे किती व्ही आय म्हणजे 6, बरोबर. हे बाजूला लिहून दाखवलंय मी. मग आता याचा अर्थ काय झाला, ही संख्या तुमची इकडे जोडून दाखवली त्यांनी एक्स सी व्ही आय. मग एक्स सी म्हणजे किती होतं 90 प्लस व्ही आय म्हणजे किती 6, म्हणजे उत्तर किती आलं 96. कळलं? आता 13वा प्रश्न आहे, काय आहे बघा, 67,894 या संख्येतील शतक स्थानचा अंक, कुठल्या स्थानचा अंक घ्यायचा आहे शतक स्थानचा अंक, शतक स्थानचा अंक आंतरराष्ट्रीय अंकात लिहायचा आहे. मग तुम्हाला काय माहिती पाहिजे एकक दशक शतक. मग बघा शतक स्थानचा अंक सांगितलाय, इथून सुरुवात करू, एकक दशक आणि शतक. शतक स्थानचा अंक कोणता आहे 8. बघा आता तो 8 कशात लिहायचा आहे आंतरराष्ट्रीय, मग आंतरराष्ट्रीय इंग्रजी, आंतरराष्ट्रीय अंक म्हणजे कुठला अंक इंग्रजी अंक. कळलं का? त्याच्यानंतर चला लिहून घ्यायचं, ज्याचं चुकलंय त्यांनी. पुढचा प्रश्न पाहू आपण, 97,382 या संख्येतील, बघा आता या संख्येतील हजार स्थानचा अंक, कुठल्या हजार स्थानचा, बघा एकक दशक शतक हजार, हजार स्थानचा अंक कोणता 7, आणि तो कशात लिहायला सांगितलाय रोमन मध्ये. रोमन मध्ये, रोमन मध्ये कसं लिहिणार 5
आणि आय आय हा झाला 1000 स्थानचा अंक. तो कोणत्या याच्यात लिहिला आपण? रोमन मध्ये. आता शेवटचा प्रश्न आहे बघा. भारतीय चलनातील नोटावर असणारे क्रमांक कोणत्या चिन्हात असतात? कोणत्या चिन्हात असतात? आंतरराष्ट्रीय. याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय. भारतीय चलनातील म्हणजे कुठले? आपले जे पैसे आहेत त्या पैशाच्या नोटा आणि त्याच्यावरती चिन्ह कोणतं असतं ते विचारलेलं आहे. व्यवस्थित लिहून घ्या. पहिला प्रश्न आहे 16वा. कंटिन्यू करतोय आपण. एक्स 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 आय एक्स प्लस किती? ही इथं किती दिले? 1 2 3 दिलेले आहेत. किती दिलेले आहेत? 3 दिलेले आहे. म्हणजेच किती होणार आहे? त्याची बेरीज करून घ्यायची आपल्याला. अगोदर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहावं लागेल. मग हा एक्स म्हणजे किती रे? 10 प्लस हा एक्स म्हणजे किती? 10 प्लस हा एक्स म्हणजे किती? 10 प्लस हा आय एक्स म्हणजे किती? 9 प्लस आता हे किती झाले? हे 5 आणि हे 3 8. बेरीज करायची आहे. 10 20 30 म्हणजे बघा 30 अधिक 8 आणि 8 16 आणि 1 17. यांची बेरीज झाली किती? 47. किती बेरीज झाली? 47. कळलं? पुढचा प्रश्न आहे 17वा. सलीमने 2.5 लाख ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्येत कशी लिहिल्यास अचूक ठरेल? बघा आता अचूक म्हणजे काय? अचूक म्हणजे बरोबर. अचूक म्हणजे काय? बरोबर. मग आता 2.5 लाख. 2.5 लाख म्हणजे किती? कोण सांगतंय? 2,50,000 बरोबर. म्हणजे बघा 2,50,000. 50,000च्या मागे किती शून्य? 3. बघा 2,50,000 हे झालं आंतरराष्ट्रीय. याच्यानंतर पुढचा प्रश्न. रुद्रने 52 लाख. पाऊन म्हटले पाऊन. 1 लाख पूर्ण नाही. 50,000 म्हणजे किती लाख? अर्धा लाख. 50,000 म्हणजे किती लाख? अर्धा लाख. मग इथं काय म्हटलंय त्यांनी? 1 लाख पूर्ण नाही म्हटलं, इथं 52 लाख म्हटलेले. म्हणजे पाऊन म्हणजे किती? 75. पाऊन म्हणजे किती? 75. मग इथं 52 लाख म्हणजे किती यायला पाहिजे? 75,000. 75च्या माग किती शून्य? 3 शून्य. याला म्हणायचं 52 लाख. आणि ही कोणत्या ह्याच्यात लिहितोय आपण? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. कशात? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. पुढे जाऊया. 12,500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात. कोणत्या संख्या चिन्हात लिहायची आपल्याला? आंतरराष्ट्रीय. मला सांगा. 12,500 सांगितले. 12,500 संख्या तयार कशी झाली? बोला. अगोदर काय करावं लागेल आपल्याला? 12,000 घ्यावी लागतील, आहे की नाही? मग अगोदर 12,000 प्लस 1.25 म्हणजे किती असते? त्या हजाराचा पावभाग. 12,000 प्लस हजाराचा कितवा भाग? पावभाग. पावभाग म्हणजे किती? 250. पावभाग म्हणजे किती? 250.
मग आता मला सांगा 12,000 म्हणजे 12च्या मागे किती शून्य? 12च्या मागे किती शून्य? 3 प्लस 1000चा पावभाग. 1000चा पावभाग म्हणजे किती? 250. म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे? 12,250. ही संख्या तुमची कशामध्ये झाली? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात झाली. आता 20वा प्रश्न आहे D प्लस M. बघा D LCD कुणाचा? IVX LCD माझा. मग काय वसूल LCD? बघा D बरोबर किती? 500 आणि M बरोबर किती? हा इथं बघा, इथं आणखीन एक प्रश्न राहिला याच्यातला. इथं आपण फक्त किंमत लिहिली बरोबर. आता 1000 स्थानचा अंक काय आहे? 2. एकक, दशक, शतक आणि हजार. बघा इथं तुम्ही काय लिहू शकता? राहिलेलं उत्तर 1000 स्थानचा अंक 2. कळलं? D ची किंमत, M ची किंमत. D ची किंमत 500, M ची किंमत किती? 1000. मागची लाईट बंद करतो का बाबा? म्हणजे उत्तर किती आलं? D अधिक M बरोबर 500 अधिक 1000 बरोबर 1500 म्हणजे किती? 1500. 1500 म्हणजे किती? 1500. घ्या लिहून, व्यवस्थित लिहून घ्या. प्रश्न काय दिलाय तो महत्वाचा. त्यासाठी तर आपण काय करते? प्रश्न लेखी स्वरूपामध्ये घेतोय. झालं काय रे? बघा 21वा प्रश्न आहे. कितवा प्रश्न आहे? 21वा. LXVDCM या रोमन संख्या कशा लिहायच्यात? उतरत्या क्रमानं लिहायच्यात. उतरता क्रम म्हणजे काय? पायऱ्यावरून खाली येणं. चढता क्रम म्हणजे काय? पायऱ्या खालून वर जाणं. हे डोक्यात ठेवा. मग आपण तुम्हाला ट्रिक्स दिली ती IVX LCD माझा. कोणाचा? LCD माझा. म्हणजे हे आपण कसे गेलो होतो? चढत्या क्रमानं. म्हणजे I ला 1. बघा इथं संख्या लिहून देतो वाटल्यास. I ला किती? 1. V ला किती? 5. X ला किती? 10. L ला किती? 50. C ला किती? 100. D ला किती? 500 आणि M ला किती? 1000. मग यांचं म्हणणं काय? उतरता क्रम म्हणजे कसा यायला पाहिजे? 1000, 500, 100, 50, 10, 5, 1. मग आता बघा बरं, L म्हणजे किती आहे? 50. X म्हणजे किती आहे? 10. आपण ह्यांच्या खाली आधी यांची संख्या मांडून घेऊ. L म्हणजे किती? 10. X म्हणजे किती? L म्हणजे किती? 50. X म्हणजे किती? 10. V म्हणजे किती? 5. D म्हणजे किती? 500. C म्हणजे किती? 100. M म्हणजे किती? 1000. ओके. आता यांचा उतरता क्रम. उतरता क्रम सांगा बरं. आधी कोण यायला पाहिजे? M. नंतर D. नंतर C. नंतर L. नंतर X आणि नंतर V. हे झालं उत्तर. कळलं? इकडे या. हा झाला उतरता क्रम. M D C L X V. आता सरळ रूप द्या. इकडे लक्ष द्या. M ची किंमत किती रे? M ची किंमत 1000.
डी ची किंमत किती 500 गुणुले सी ची किंमत किती 100. मग आता काय करायचंय कॅल्क्युलेशन करायचंय आपल्याला बघा. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य काय झाले कॅन्सल. राहिलं कोणते घेऊया 1000 भागिले किती 5. आता 5 न काय करायचं 1000 ला भागायचंय. 5 दुने किती 10 आणि 2 शून्य 200 म्हणजे यांचं उत्तर किती 200. हे कशात झालं रे यांचं उत्तर आंतरराष्ट्रीय मध्ये. कशामध्ये झालं आंतरराष्ट्रीय मध्ये. जर तुम्हाला त्यांनी रोमन मध्ये विचारलं तर काय 200 ची फोड 100 प्लस 100. एका 100 ची किंमत किती सी. दुसऱ्या 100 ची किंमत किती सी. म्हणजे किती झाले सी 2c. किती सी झाले 2c. उत्तर किती 1. जर तुम्हाला ऑप्शन मध्ये 200 आंतरराष्ट्रीय संख्या दिली तर 200 लिहायचं. जर ऑप्शन मध्ये डबल सी दिला तर उत्तर काय लिहायचं डबल सी. झाला हा. आता 23 कडे जाऊया आपण. बघा प्रश्न वाचून घ्यायचा समजून घ्यायचा. काय प्रश्न दिलेला आहे त्यांनी. एका सभागृहात एका ओळीत x x v i i पासून LX v i पर्यंत काय दिलेत आसन क्रमांक दिलेले आहेत. तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत बरोबर शोधायचे. मग अगोदर तुम्हाला या रोमनचं आंतरराष्ट्रीय मध्ये रूपांतर घ्यावं लागेल करून. मग बघा इकडे लक्ष द्या. x x p i i किती किंमत x म्हणजे किती 20 20 आणि हे किती 7 27. आता यांचं काय होईल बघा L X V I. सांगा यांची संख्या काय तयार झाली किती 66. यांची संख्या किती. हा L म्हणजे 50 x म्हणजे 10 आणि हा 6 66 बरोबर. मग आता काय म्हणणार 66 वजा 27 बरोबर किती 66 वजा 27 बरोबर किती रे रुद्र भाऊ. हे किती आलंय बघा 27 बरोबर. हे किती 66. यांची वजाबाकी करा किती आली बघा 39. आता ह्यांनी सांगितलं एकूण आसनं किती. या दोघांची वजाबाकी केली 39 आसनं आहेत. पण एकूण विचारले म्हणजे ह्याच्यातलं कुठलं तरी एक पकडावं लागत कळतंय. म्हणजे 39 एकूण आसने 27 पण पकडायला. हा एकूण आसने बरोबर 39 प्लस 1 म्हणजे उत्तर किती 40. कळलं. आता पुढे बघा रोमन संख्या चिन्हानुसार m वजा d भागिले l बरोबर किती. इकडे लक्ष द्या. हा प्रश्न जरा IMP आहे. IMP म्हणजे महत्वाचा म्हणतात बघा. m वजा d भागिले l बरोबर m ची किंमत किती 1000. d ची किंमत किती 500 आणि l ची किंमत किती 50 बरोबर. कळलं. आता काय हा शून्य कॅन्सल झाला म्हणजे 1000 वजा 5 न 50 ला भागायचं किती आलं 10. मग 1000 मधून 10 गेले किती राहिले 1000 मधून 10 गेले किती राहिले 990.
990. चला कळलं. पुढं जाऊया याच्याकडं. आता मागची लाईट लाव. चला इकडे लक्ष द्या. आता XVII म्हणजे रोमन संख्या. काय सांगा? वरचे XVII म्हणजे 17, IX म्हणजे 9, IV म्हणजे 4 आणि C म्हणजे 100. आता ह्यांची आधी बेरीज करून घ्या. 17 9 किती? 17 9 किती झाले? 26 वजा 4 अधिक 100. यांची वजाबाकी झाली. 26 वजा 4 किती आले? 26 वजा 4 22 अधिक 100 किती आले? 122. हे आंतरराष्ट्रीय मध्ये विचारलेलं आहे. 122 हे कधी विचारलंय? 2018 हे 2017 हे 2020 आणि हे 2019. झालं. घ्या लिहून. सव्वीसवा प्रश्न आहे. घड्याळात 11 वाजले असता रोमन चिन्हात कसे लिहिणार? म्हणजे रोमन लिहायचं 11. 10 प्लस 1. 10 प्लस 1 म्हणजे किती? XI झाले हे 11. इकडं या. आता X म्हणजे किती रे? 10. V म्हणजे किती? 5 प्लस X म्हणजे किती? 10. V म्हणजे किती? 5. बरोबर. आधी हे 15 यांची बेरीज 15 अधिक हे किती? 15 किती झालं उत्तर? 30. आता 30 ला रोमन मध्ये कसं लिहायचं? X ट्रिपल X. कळलं? आता हे गणित X बघा. X म्हणजे किती? 10. हा X म्हणजे किती? 10 आणि हा X म्हणजे किती? 10. याला गुणवले L म्हणजे किती? 50. 10 20 30. 30 गुणवले 50. 5 त्रिक किती? 15 आणि हे 2 शून्य 1500. बरोबर. 1500 म्हणजे काय? हे बघा. हा तयार कसा झाला? 1000 अधिक 500. मग 1000 ची किंमत म्हणजे कोण? M प्लस 500 म्हणजे कोण? D. M प्लस D याचा अर्थ काय? MD. हे झालं याचं उत्तर MD. कळलं? आता 29 कोण सोडवेल? कोण सोडवेल? पवार सोडवतोय.
चला झालं सगळ्यांचं. हो. छान. बघा आज आपण किती प्रश्न पाहिले? 30. असा हा तुमचा जो घटक आहे कोणता? रोमन संख्या चिन्हे, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे, हे घटक काय झाले? संपलेले आहेत. असे एकूण प्रश्न किती झाले तुमचे? 30. आता या घटकावर आधारित तुमची उद्याच्याला काय होईल? टेस्ट होईल. कळलं? ठीक आहे. इथंच आपण काय करूया? थांबूया. धन्यवाद.